सांगलीच्या पलूस तालुक्यात अमनापूर इथे मुसळधार पावसामुळे ओढ्यापात्राचा मुख्य रस्ता 4 दिवसांपासून जलमय। पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना वाट काढावी लागते। पश्चिम विदर्भात पावसाची विश्रांती। पश्चिम विदर्भात तापमानाचा पारा 40 अंशांवर। वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त। हिंगोलीच्या अनेक भागात पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ। अहिल्यानगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी। 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस। मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, सायनमध्ये पाऊस। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। डोंबिवलीत पावसाला सुरुवात। अनेक भागात साचलं पाणी। गटार तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर। पालिकेचा नालेसफाईचे दावे फोल। नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च। रायगडच्या उरण परिसरात मुसळधार पाऊस। पावसात प्रमुख रस्ते पाण्याखाली। नगरपालिकेच्या नालेसफाईचा मात्र पुरताच फज्जा। अनेक वाहनं पाण्यात अडकली। पुण्यातील आयटी पार्क हिंजवडी झाला वॉटर पार्क। हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले। वाहनं पाण्याखाली। पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस। पैठणच्या पाचोडमध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी। शनिवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल। धबधब्यावर पर्यटक लुटतायत मनसोक्त आनंद। वाशिम जिल्ह्यात हळद लागवड अंतिम टप्प्यात। शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे। यंदा हळदीला बाजारात जास्तीचा भाव मिळण्याची शक्यता। खरीप हंगाम उंबरठ्यावर, मात्र बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्याकडे पैसा नाही। आमच्या किडण्या विकत घ्या, पण बी बियाणे खरेदीसाठी पैसे द्या। हिंगोलीच्या गोरेगाव येथील शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये पारंपरिक शेती पद्धतीऐवजी आधुनिक तंत्राचा अवलंब। बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान। शेतकऱ्यांचा सरीवरंबा पद्धतीकडे कल। शेतकऱ्यांसाठी किसान मिशन सिंदूर राबवावे। संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायक पाटील यांचं 4 दिवसापासून आमरण उपोषण। परभणीतील पांदण रस्त्याच्या मागणीसाठी खळी ग्रामस्थांचं रस्त्यावर उपोषण। कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, खळी ग्रामस्थांची मागणी। मुंबईत आज सकाळी जैन साधू संतांच्या रॅलीचं आयोजन। जैन साधू संतांच्या सुरक्षेसाठी रॅली। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथे प्रहारचे बच्चू कडूंचं आजपासून अन्नत्याग आंदोलन। शेतकरी तसेच दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी आंदोलन। ई रिक्षा परवान्यासाठी माथेरानमध्ये रिक्षा चालकांचं उपोषण। हात रिक्षा चालक सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार। अनेक हात रिक्षा चालक ई रिक्षापासून वंचित। ई रिक्षापासून वंचित असल्याने बेमुदत उपोषण करणार। पैठणमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। क्या हुआ तेरा वादा असं म्हणत शहरातून हलगी वाजवत आमदार विलास भुमरेंच्या कार्यालयापर्यंत मोर्चा। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। खासदार डॉक्टर अजित गोपछडेंच्या कार्यालयासमोर आंदोलन। महायुतीने निवडणूक काळात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी न केल्याने आक्रमक। ठाण्यात टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक। वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन। ठाण्यातील 3 हात नाक्याजवळ आंदोलन। बुलढाणा जिल्ह्याच्या येवती इथे खुलेआम अवैध दारूबंदीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा। 12 तारखेला काँग्रेस मशाल मोर्चा काढणार। निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात काँग्रेसचा मोर्चा। महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने मशाल मोर्चा असणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती। पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद आणि संघटनात्मक बैठक संपन्न। 10 जूनला 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात होणार संपन्न। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा, तर दुसरीकडे मनसेची एकला चलोरेची तयारी। मनसेचा मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डचा अहवाल राज ठाकरेंकडे सुपूर्द। ठाकरेंच्या शिवसेनेची आज पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबईत मातोश्री इथे बैठकीचं आयोजन।
छत्रपती संभाजीनगरात परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या जागांचा विकास करण्याच्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना. जिल्ह्यातील सुमारे 118 एकर जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाणार. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 100 गरजू शाळकरी विद्यार्थिनींना सायकलचं वाटप, तसेच धन्वंतरी आरोग्य शिबिराचं आयोजन. अमरावतीत अचलपूर येथे खासदार बळवंत वानखेडेंची प्रशासकीय आढावा बैठक. नागरिकांची कामं न रखडवता तत्काळ मार्गी लावण्याचे आवाहन. खेडेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेची गाव बैठक पार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीत बैठक. दानवेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा. राज उद्धव एकीच्या चर्चेची नितेश राणेंकडून मात्र खिल्ली. मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही खूप घाबरलोय, आम्हाला खांब फुटलाय, नितेश राणेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष, देशात आणि राज्यात आमचं सरकार, पंकजा मुंडेंचा विश्वास. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुगली. मी मातोश्रीवर जातोय असं गमतीने म्हणाले. घरातून बाहेर निघताना पत्रकारांशी मिश्किल संवाद. नंतर मात्र मी बहिणीकडे जातोय असं स्पष्टीकरण. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी फरार आरोपी झिशान अख्तरला कॅनडात ताब्यात घेतल्याची चर्चा. मुंबई पोलिसांकडून मात्र कुठलाही दुजोरा नाही. सिद्दीकी हत्या प्रकरणी अनेक आरोपी अटकेत. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचं समन्स. पुढील आठवड्यात चौकशीला बोलावलं. सूत्रांची माहिती. ईडीचे डिनो मोरियाच्या घरासह इतर 15 ठिकाणी छापे. ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो. डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंचा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल. दोन्ही राष्ट्रवादीबाबत अमोल मिटकरींचं मोठं विधान. पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढीपर्यंत एकत्र येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मिटकरींचं वक्तव्य. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसलाय, मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. 2029 मध्ये भाजपचेच खासदार आमदार पाहिजेत तर राणेंचं विधान. राज्यात काही भागात पावसाची हजेरी. मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी पेरणीच्या तयारीला लागण्याची शक्यता. देशात कोरोनाची रुग्णसंख्या 5,755 वर. महाराष्ट्रात 577 रुग्णांची नोंद. केरळमध्ये सर्वाधिक 1,806 कोरोना रुग्ण, तर कर्नाटकमध्ये 444 कोरोना रुग्ण. 11वी प्रवेश प्रक्रियेत अपूर्ण अर्ज राहिलेल्यांना 5ही फेरीत नोंदणी करता येणार. राज्य मंडळाची एटीकेटी अन्य मंडळांना लागू नसणार, शिक्षण विभागाचा निर्णय. जालन्याच्या जाफराबाद बस आगारात नवी 13 एसटी बसचं लोकार्पण. आमदार संतोष दानवेंच्या हस्ते बसचं लोकार्पण. बसमुळे जाफराबाद मतदारसंघात नागरिकांची आणि शाळकरी मुलींची मोठी सोय. बुलढाण्यात एसटी आगारात नवीन 5 एसटी बसचं लोकार्पण. आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते बसचं पूजन करून लोकार्पण. बुलढाण्यातील तहसील कार्यालय सध्या समस्यांच्या विळख्यात. कार्यालयात अधिकाऱ्यांसह नागरिकांची अव्यवस्था. कार्यालय दुरुस्तीची गरज. बुलढाण्यात वृक्षारोपणाच्या माध्यमातून हॅपी रिव्हर कम्युनिटीचा संदेश. येळगाव धरण परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण. आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. वेतनासह इंटर्नशिप प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक हजेरी पत्रक बंधनकारक. अमरावतीसह पश्चिम विदर्भात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्याने प्रचंड उकाडा. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. लोणार अभयारण्याच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन. लोणार इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन. पालघरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी 2,70,00,000 रुपयांची मदत मंजूर. पालघर जिल्ह्यातील 1,732 घरांचं पूर्णतः तर 5,972 घरांचं अंशतः नुकसान. 27 तारखेपासून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन भाविकांसाठी 24 तास खुलं. 15 जूनला टोकन दर्शन होणार सुरू. आषाढी वारी पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय.
सिल्लोडमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सिंदूर वृक्षाचं गंगेच्या पाण्याने जलपूजन आणि पूजा. लवकरच 26 सिंदूर झाडे लावण्याचा निर्धार. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात मल्हार यागयज्ञ संपन्न. 300 दाम्पत्यांच्या हस्ते मल्हार यागयज्ञाचं आयोजन. लोणावळ्याजवळ यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक मंदावली. खंडाळा बोरघाटात वाहनांची संख्या वाढली. वीकेंडमुळे अनेक मुंबईकर घराबाहेर पडल्याने वाहतूक कोंडी. वसईत ठेकेदाराचा अजब प्रकार. भर पावसात ठेकेदाराकडून रस्त्यावर डांबरीकरण. पश्चिम निर्मळ ते वाघोली रस्त्यावर पावसात डांबरीकरण. ठेकेदाराची मनमानी समोर. भिडे पूल आणखी 1.5 महिना राहणार बंद. पुण्यातील भिडे पूल 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. पाचचारी पुलाचं काम केवळ 20%च पूर्ण. पैठण शहरातील सर्व लाभार्थ्यांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ. कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही. आमदार विलास भुमरेंचं वक्तव्य. आधी तार आणि आता पिनकोड होणार कालबाह्य. आता पिनकोड ऐवजी करावा लागणार 10 अंकी डिजिपिनचा वापर. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक. बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांचा गोंधळ. मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटना आक्रमक. बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करण्याची मागणी. जालन्यात स्वामी विश्वेश्वरानंद महाराज हे महादेव संस्थानचे नवे मठाधिपती. महादेव मंदिर संस्थानचे शामलगिरी महाराज यांच्या निधनानंतर नवे मठाधिपती. गोसावी पांगरी येथील महादेव संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुलुंडमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात. अपघातामुळे दुचाकीस्वाराला लाखो रुपयांचा फटका. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका. रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची शक्यता. एका लग्नातील भन्नाट प्रकार. नवरदेवाने घातली 500 रुपयांच्या नोटांपासून बनवलेली मोठी माळ. माळेची किंमत तब्बल 1 कोटी रुपये. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईत मातोश्री ते ठाकरेंच्या शिवसेनेची ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाची बैठक पार. बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कक्षाचे पदाधिकारी उपस्थित. छत्रपती संभाजीनगरात टी सेंटरवर खुर्चीवर झोपलेल्यांना उठवल्याने टपरी चालकाला बेदम मारहाण. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. सोलापूरच्या बार्शीत भर दुपारी 7 ते 8 जणांकडून दुकानात कांदा बियाण्याची चोरी. चोरीच्या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी. छत्रपती संभाजीनगरात घरफोडीत काहीच न मिळाल्यानं सुरक्षा रक्षकाला लुटलं. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अजिंठा लेणीमध्ये मधमाशांचा पर्यटकांवर पुन्हा हल्ला. 40 पर्यटक जखमी. जालना शहरात अंबड चौफुली परिसरात 17 वर्षीय मुलगा बेपत्ता. कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल. एनएमएमटी आग प्रकरणी जेबीएमला नोटीस. 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे नवी मुंबई परिवहनचे आदेश. घणसोली डेपोत 4 जूनला बसला लागली होती आग. सर्व ई बसचं ऑडिट करण्याचा निर्णय. जालन्यात व्यक्तीकडून मिस्त्रीच्या हातावर ब्लेडने वार. मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके येथील घटना. मंठा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल. अटक टाळण्यासाठी गुन्हेगार 5व्या मजल्यावर चढला. उडी मारण्याची धमकी. अहमदाबादच्या शिवम आवास परिसरातील घटना. संपूर्ण प्रकरणाचं गुन्हेगारानं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं. जालन्यात एका तरुणाला बेदम मारहाण. तडीपार गुंडांकडून तरुणाला बेदम मारहाण. आरोपी विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक. पोलिसांकडून एका महिलेसह 2 जणांवर गुन्हा दाखल. किडनी प्रत्यारोपण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीला सरकारकडून पुन्हा मुदतवाढ. 30 जूनपर्यंत अहवाल देण्याची समितीला मुभा. छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेलमध्ये जेवण देण्याच्या कारणावरून वाद. 4 जणांकडून हॉटेल कामगाराला मारहाण.
मारहाणीत धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर. चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या 2 जणांना गुन्हे पथकाकडून अटक. 1,04,300 रुपयांचा 1 किलो 781 ग्रॅम गांजा जप्त. अमरावतीत दर्यापूर शहरात 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. डॉक्टरकीच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने आत्महत्या. डायरीत आत्महत्येचं कारण स्पष्ट. वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर परिसरात भाविकाच्या हातातील पर्स हिसकावून माकड फरार. पर्समध्ये 20 लाखांचे दागिने. धुळ्याच्या शिरपूरमध्ये वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. 9 मोटारसायकलींसह 2 आरोपी अटकेत. वाघाडी दरम्यानच्या कोरड्या नाल्यात लपवलेल्या बाईक्स. राजस्थानमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजरकडून ग्राहकांची फसवणूक. बँक मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी काढले. 2.5 वर्षात 41 ग्राहकांच्या 110हून अधिक खात्यांमधून पैसे काढल्याचं समोर. महिला बँक मॅनेजरला अटक. उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा आपत्कालीन लँडिंग. हेलिकॉप्टरचा मागील भाग खराब. हेलिकॉप्टरच्या धडकेत महामार्गावरील वाहनाचं नुकसान. हेलिकॉप्टरमधील सर्व 5 प्रवासी आणि पायलट सुरक्षित. पुण्याच्या रांजण गावात तिहेरी हत्याकांड. 2 चिमुरड्या मुलांसह एका महिलेचा खून. आरोपी गोरख बोखारेला पोलिसांनी घेतलं ताब्यात. तिहेरी हत्याकांडमुळे संपूर्ण पुणे हादरलं. नांदेडच्या प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये 25 वर्षांनंतर ठरला गेट टुगेदर कार्यक्रम. परंतु कार्यक्रमात फटाके फोडल्याने शाळेला लागली आग. अग्निशमन दलाच्या मदतीनं मिळवलं आगीवर नियंत्रण. बोरिवलीतील हुक्का पार्लरवर कारवाई. बोरिवली पोलिसांची ग्रँड विलावर कारवाई. पोलिसांनी छापा टाकत हुक्क्यासंबंधी साहित्य केलं जप्त. पालघरच्या केळवे रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर गोळीबार प्रकरणी तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद. रिसॉर्ट मालक आरोपी तरुण विनापरवाना गावठी कट्टा पुरवणाऱ्याला तपासातून वगळलं. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणे इथे गोठ्याला आणि घराला आग. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गावकऱ्यांनी धावपळ करत आगीवर मिळवलं नियंत्रण. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूरमध्ये 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. नराधम देवाजी एकनाथ सोनवणेला पिंपळनेरमधून अटक. मुलीला खेळण्याच्या बहाण्याने बोलावून केलेला अत्याचार. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कासार्डे इथे अवैध मायनिंग. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध मायनिंग खपवून घेणार नाही. पर्यावरण तज्ज्ञ स्टॅलिन दयानंद यांचा इशारा. पालघरच्या केळवे रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयात. रिसॉर्ट मालकासह आरोपी तरुणाला विनापरवाना गावठी कट्टा पुरवणाऱ्यालाही तपासातून वगळलं. नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून शारीरिक अत्याचार. तुर्भे परिसरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार. आरोपीला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.